तुमचा टायपिंग स्पीड चांगला आहे, पण तरीही परीक्षेत मार्क्स कमी येतात का? याचे काय कारण असावं? कशामुळे तुमचे मार्क्स कमी होत आहेत? याचा तुम्ही विचार केला आहे? तुमचं फक्त एखादी चुकीची स्पेलिंग्स कशामुळे होते? एखादं चुकीचं कॅपिटल लेटर किंवा एखादा चुकीचा स्पेस, त्यासोबतच चुकीचे पंक्च्युएशन्स, या सर्वांमुळे तुमचे महत्त्वाचे गुण कमी होऊ शकतात. तर आज या व्हिडिओमध्ये मी वर्षा पाटील तुम्हाला GCC TBC टायपिंग इंग्लिश 30 वर्ड पर मिनिटचं स्टेटमेंट बद्दल माहिती देणार आहे. कशी की तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या चुका करतात, त्याप्रमाणे तुमचे परीक्षेत मार्क्स कसे कमी होतात, कोणत्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्ही फोर्सफुली केल्या पाहिजेत, याबद्दलची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन्स, त्यासोबतच एक्झामच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला यात देणार आहे, जेणेकरून तुमची ॲक्युरसी वाढेल आणि परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क्स मिळवता येतील. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं आता मी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे आज मी तुम्हाला GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग इंग्लिश 30चं स्टेटमेंट शिकवणार आहे म्हणजे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. एक्सेलमध्ये तुम्हाला येतच असेल एक्सेल म्हणजे काय. एक्सेल इज मायक्रोसॉफ्टचं एक ॲप्लिकेशन्स आहे. यामध्ये आपण एक्सेलचं एक्सटेन्शन्स असतं .xlsx, हे आपल्याला माहितीच असेल. तर आता आपण यामध्ये एक्सेलमध्ये आपल्याला स्टेटमेंट क्रिएट करायचं आहे. स्टेटमेंट क्रिएट करत असताना तुम्हाला एक्सेलमध्ये सेल नंबर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुमचा सेल नंबर चुकला, तुम्ही जर चुकीच्या सेल नंबर्समध्ये स्टेटमेंट स्टार्ट करायला सुरुवात केली तर तुम्हाला 0 मार्क्स मिळेल. तुमचं स्टेटमेंट चेकच होणार नाही. सो स्टेटमेंट चेक करत असताना सेल नंबर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर सेल नंबर कसा आयडेंटिफाय करायचा याबद्दलचं मी थोडे इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. सेल नंबर आयडेंटिफाय करण्यासाठी एक्सेलची जी वर्कशीट्स असते, या वर्कशीट्समध्ये हे जे ABCD जे तुम्हाला दिसत आहेत यांना म्हणतात कॉलम हेडर, आणि हे जे 1 2 3 4 आहेत यांना म्हणतात रो हेडर. तर हे कॉलम हेडर प्लस रो हेडर इज इक्वल टू सेल नंबर्स असं याचं समीकरण आहे. तर कॉलम हेडर म्हणजे काय की जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, हा जो बॉक्स आहे, हा जो तुमच्या समोर इथे दिसतोय आहे, हा रो आणि कॉलम या दोघांचं कॉम्बिनेशन्स करून, रो आणि कॉलमचा इंटरसेक्ट होऊन इथे हा जो बॉक्स झालाय याला म्हणतात सेल. आणि ह्या सेलचा नंबर, आता कॉलम हेडर आहे C, रो हेडर आहे 4, सेल नंबर झालाय तुमचा C4. जसं की आता हा आहे E7, हा आहे B12, हा आहे A6. तर सेल नंबर काय असतो हे आपल्या लक्षात आलंच असेल. एक्सेलमध्ये स्टेटमेंट टाईप करत असताना सेल नंबर हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. सेल नंबर चुकला की आपलं स्टेटमेंट चेक होणारच नाही. ओके, ही गोष्ट सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. आता स्टेटमेंट आधी सुरुवातीला टाईप करून घ्यायचं आहे. इथून तुम्हाला स्टेटमेंटची सुरुवात बघायची. एक्झाम्समध्ये कुठून दिलेलं आहे स्टेटमेंटची स्टार्टिंग ही B3 या सेलपासून झालेली आहे. तर तुम्ही देखील B3 या सेलमध्ये कर्सर आणा. स्टेटमेंट वर्किंग करत असताना सुरुवातीला टाईप करणे खूप महत्त्वाचं आहे. टायपिंगमध्ये मिस्टेक्स झाल्यास तुमचे त्या मिस्टेक्स काउंट होतात. एका मिस्टेक्सला तुमचा 1.5 मार्क रिड्यूस्ड होतो. सो स्टेटमेंटमध्ये टाईप करत असताना मिस्टेक्स अवॉइड करा. तर ज्या पद्धतीने आता इथे तुम्हाला स्टेटमेंट शोविंग हा B3 सेलपासून टाईप करायचा आहे, ते कॅपिटल लेटरमध्ये दिसत आहे. बघा इथे तुम्हाला हे कॅपिटल लेटरमध्ये दिसत आहे. सो तुम्ही आता यामध्ये स्टेटमेंट टाईप करताना कॅप्स लॉक ऑन करून जरी टाईप केला हा लेटर तरी तुम्हाला चालणार आहे. स्टेटमेंट शोविंग ट्रान्सपोर्ट, आता इथे ट्रान्सपोर्टेड हा वर्ड आहे आणि तुम्ही जर ट्रान्सपोर्ट टाईप केला तर या ठिकाणी तुमचा हाफ मार्क रिड्यूस्ड होऊ शकतो. ट्रान्सपोर्टेड सिटीज हे टाईप करणे. आता टाईप केल्यानंतर हे नेक्स्ट लाईन्सला जात आहे त्याचं आपोआप. जर तुम्हाला वाटत असेल ब्रेक होत असेल तर नाही. टाईप करताना इथे तुम्ही माऊस कमीत कमी यूज करा. जास्तीत जास्त तुम्हाला ॲरो कीज आणि एंटर कीजचा यूज करा. इथे तुम्हाला दिसत आहे एक रो ब्लँक सोडलेली आहे, म्हणून तुम्ही इथे ही रो ब्लँक सोडणार आहात. त्यानंतर नेक्स्ट रोमध्ये आल्यानंतर B5 या सेलमध्ये तुम्ही आलेला आहात. सेल नंबर महत्त्वाचा आहे. इथे बघा B5 सेल नंबर आहे. इथे तुम्हाला B5 सेल नंबरमध्ये आलेला आहात. B5 सेल नंबर्समध्ये कॅप्स लॉक ऑफ करा. आता आपण टाईप करत आहोत स्टुडंट्स. टाईप करत असताना जसं आपण बघितलं की सिरियल नंबर टॅबच्या साह्याने पुढच्या याच्यामध्ये जायचं आहे. ॲरो कीज किंवा टॅब या दोघांचाही तुम्ही इथे टाईप करत असताना यूज करू शकतात. या पद्धतीने तुम्ही इथे टाईप सेटिंग्स केलेली आहे. हे टाईप झाल्यानंतर आता हे जे 1 2 दिसत आहेत ना तुम्हाला, हे पूर्णपणे टाईप करत बसू नका. 1 2
इथे 1 प्रेस केलाय तुम्ही, फर्स्ट याला 1 टाईप केला, प्रेस एंटर. 2 1 2 3 4 पूर्ण टाईप करत नाही बसायचंय. या ठिकाणी दोघांना सिलेक्ट करायचंय 1 आणि 2 ला. इथे ही प्लसची साईन येऊ द्यायची, जी ब्लॅक प्लसची साईन असेल. त्यानंतर लेफ्ट क्लिक प्रेस करून ड्रॅग करायचं आहे तुम्हाला. याला ड्रॅग अँड ड्रॉप सिस्टम्स म्हणतात. ड्रॅग करत यायचंय जोपर्यंत तुम्हाला एस्टिमेट व्हॅल्यू हवी आहे, 8 हवी आहे, सोडून यायचं. एक्स्ट्रा व्हॅल्यू टाईप झाल्यास डिलीट करू शकतात. ओके, या पद्धतीने तुम्हाला इथे 1 2 3 4 नंबर्स ऍड करायचे आहेत, टाईप करायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्ही इथे पर्टिक्युलर्स टाईप करत आहात. पर्टिक्युलर्स टाईप करत असताना मिस्टेक्स झाल्यास तुम्ही बॅकस्पेस यूज करू शकतात. नंबर टाईप करत असताना यामध्ये तुम्हाला कॉमा हा सेपरेटरसाठी यूज करायचा आहे. इथे जे दाखवलेले आहे 1000 हा कॉमाच्या साह्याने सेपरेट करायचे आहे. 1000 या पद्धतीने कॉमा देऊन तुम्ही सेपरेशन करू शकतात. या पद्धतीने आपलं इथे स्टेटमेंट टाईप करून झालेलं आहे. टायपिंग करत असताना मिस्टेक्स अवॉइड करा. पर मिस्टेक हाफ मार्क रिड्यूस होणार आहे. ओके स्टुडंट्स, चला तर आता आपण बघूया फॉर्मॅटिंग. नंबर्स टाईप झाल्यानंतर ही टायपिंगचा पार्ट झालेला इथे आपला कम्प्लीट. टायपिंगचा पार्ट कम्प्लीट झाल्यानंतर आता आपल्याला करायची आहे फॉर्मॅटिंग. फॉर्मॅटिंग हा इतका महत्त्वाचा टप्पा आहे, तो जो अगदी मी तुम्हाला फक्त 5 मिनिटात समजवणार आहे. ओन्ली 5 मिनिट्समध्ये तुम्ही फॉर्मॅटिंग समजू शकतात, शिकू शकतात. फक्त कॉन्सन्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. आणि मॅक्झिमम स्टुडंट्स टायपिंगमध्ये मिस्टेक्स करतात, तीच मिस्टेक्स फॉर्मॅटिंगमध्ये करतात. फॉर्मॅटिंग्समध्ये मिस्टेक्स करत असताना सिलेक्शन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला जे अप्लाय करायच्या अलाइनमेंट्स त्याच अप्लाय करायच्या. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये प्रॅक्टिस करत असताना त्या ठिकाणी पूर्ण विंडोवरती प्रॅक्टिस करतात. पूर्ण एक्सेल्सची ही जी विंडो असते ना तुमची, ही कम्प्लीट विंडो असते. आणि एक्झाम्सला जात असताना एक्झाम्सला ही विंडो तुमची अशी कम्पॅरिझन्स विंडोमध्ये असते. त्यामुळे इथे बरेचशा टॅब्स ज्या आहेत ह्या हिडन होतात, आपल्याला ऑप्शन्स दिसत नाहीत. तर तुम्हाला टॅब्सचे नेम लक्षात ठेवावं लागेल की फॉन्ट टॅब मधून फॉर्मॅटिंग करायची आहे, अलाइनमेंट टॅब मध्ये फॉर्मॅटिंग करायची आहे. या 2 टॅब तुम्हाला 30 टायपिंगच्या स्टेटमेंट जे आहे ह्याच्या सेटिंगसाठी फॉर्मॅटिंगसाठी रिक्वायरमेंट आहेत. सो या टॅब्स मध्येच आपल्याला वर्किंग करायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या फॉर्मॅटिंगला स्टार्ट करूया. फॉर्मॅटिंग करण्यासाठी सर्वप्रथम हा जो कॉलम्सची विड्थ सेट करणे इम्पॉर्टंट असते. कॉलमची विड्थ सेट करताना ज्या ठिकाणी कॉलम्स अशी तुमची ही साईन अशा पद्धतीने आली पाहिजे, ही साईन आली पाहिजे. इथून तुम्ही कॉलमची विड्थ सिरियल नंबरची जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी आपण कॉलम विड्थ सेट केली. त्यानंतर पर्टिक्युलर्स म्हणजेच मंथ यांची आपण विड्थ सेट केलेली आहे. ही विड्थ सेट केल्यानंतर मेन पॉइंट असतो तुमचा, या पद्धतीने स्क्रोल करायचं. एक्झाम्सला देखील तुम्ही तुमची विंडो इकडे जाण्यासाठी स्क्रोल करू शकतात. ॲरो कीज न यूज करता स्क्रोल करणे, ज्यावेळेस तुम्ही माऊस वापरतायत या बघा अशा पद्धतीने स्क्रोलिंग करणे. आणि तुम्हाला हे जे नंतरचे जे तुमचे अमाऊंटचे जे कॉलम्स आहेत पुणे, नागपूर, लातूर, हे 3 कॉलम्सची सेटिंग्स करत असताना यांची विड्थ इक्वल ठेवायची आहे. कशा पद्धतीने ठेवणार? डी कॉलम सिलेक्ट केला आणि पुढचे EF हे कॉलम देखील तुम्हाला सिलेक्ट करायचे. हे सिलेक्ट करताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ असा उडतो, डी कॉलम सिलेक्ट केल्यानंतर ई कॉलमला क्लिक केली की सिलेक्शन निघून जातं. तर एकापेक्षा मल्टिपल कॉलम्स आपल्याला सिलेक्ट करायचे असतील एक्सेलमध्ये. तर फर्स्ट कॉलम डी कॉलम सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल प्रेस करायचा आहे आणि त्याच पद्धतीने हे सिलेक्शनची प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करू शकतात. यामध्ये बघा DEF असे तुम्ही कॉलम सिलेक्ट केलेले आहेत कंट्रोल प्रेस करून. आता हाच कंट्रोल प्रेस करून जो ईचा कॉलम आहे इथे कर्सर आणायचा, तिघांची विड्थ इक्वल करायची आहे. खूप महत्वाचा पार्ट आहे हा फॉर्मॅटिंगचा. 3 कॉलम्सची विड्थ इक्वल करायची आहे. सो आपण कंट्रोल प्रेस केलाय, इथे या पद्धतीने प्लसची साईन दिली आहे आणि इथे माउस क्लिकची तुम्ही ओढू शकतात. बघा विड्थ दिसते तुम्हाला 10.43%, 78 पिक्सेल्स. ऑल कॉलम्सची सेम आहे. याचं तुम्हाला चेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं कंट्रोलने कर्सर आणा, तुम्हाला तुमची विड्थ दिसेल. विड्थ काय आहे तुमच्या कॉलम्सची ती प्रत्येक कॉलम्सची विड्थ तुम्हाला इथे शो होईल. विड्थ दिसते 10.43, ही बघा ही विड्थ दिसते 10.43. अशी प्रत्येक कॉलम्सची विड्थ 10.43 आपण सेट केलेली आहे. ही कॉलमची विड्थ सेट केल्यानंतर स्टेटमेंट शोविंग ही जी हेडिंग आहे तुमची
याला बी कॉलम पासून तर एफ कॉलम पर्यंत जो तुमचा शेवटचा कॉलम आहे पर्टिक्युलर्सचा अमाऊंटचा त्या कॉलम पर्यंत सिलेक्ट करणे. सिलेक्ट करताना माऊसच्या साह्याने सिलेक्शन्सला भरपूर प्रॉब्लेम्स होतात स्टुडंट्स. सो तुम्ही शिफ्ट आणि ॲरो कीजच्या साह्याने सिलेक्ट करू शकतात. सिलेक्ट केल्यानंतर आता याला मर्ज अँड सेंटर हा ऑप्शन्स करायचा आहे. घाबरून जायचं नाही. बरेच विद्यार्थी म्हणतात की आमचं लेटर इकडे स्टेटमेंट इकडे अर्धा गेलेला आहे, मग आता कसं करायचं. ते सिलेक्ट झालेलं असतं. त्यानंतर फॉन्ट अलाइनमेंट टॅब मध्ये जायचं. अलाइनमेंट टॅब मध्ये गेल्यानंतर मर्ज अँड सेंटर या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण कॉलम्स जितके पर्टिक्युलर्स सिरियल नंबर्स अँड अमाऊंटचे जे कॉलम्स आहेत त्या सर्व कॉलम्स मध्ये तुमचा डेटा सेट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा फॉन्ट टॅब मध्ये जाऊन याला बोल्ड करायचं आहे आणि अंडरलाईन द्यायची आहे. ही झाली तुमची सेटिंग्स पहिल्या हेडिंग साठीची. हे जे टेबल हेड आहेत हे टेबल हेड पण त्याच पद्धतीने शिफ्ट ॲरो कीजच्या साह्याने सिलेक्ट करायचे आहेत. त्यांना देखील फॉन्ट मध्ये जाऊन बोल्ड करायचं आहे. बोल्ड केल्यानंतर अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन अलाइनमेंट हॉरिझॉन्टल सेंटर करायची आहे. व्हर्टिकल सेंटर नव्हे, हॉरिझॉन्टल सेंटर. ही अलाइनमेंट हॉरिझॉन्टल सेंटर केल्यानंतर सिरियल नंबर्सचे जे ऑप्शन्स आहेत यांना देखील शिफ्ट अँड डाऊन ॲरो कीजच्या साह्याने सिलेक्ट करून यांची अलाइनमेंट पण हॉरिझॉन्टल सेंटर तुम्हाला सेट करायची आहे. ही हॉरिझॉन्टल अलाइनमेंट सेंटर केल्यानंतर संपूर्ण कॉलम एक्सेप्ट टेबल हेडिंग्स जी हेड आहे ही हेडिंग सोडून तुम्हाला संपूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा आहे. संपूर्ण कॉलम सिलेक्ट करत असताना देखील शिफ्ट अँड ॲरो कीजचाच वापर करणे. माऊसच्या साह्याने देखील करू शकतात जर तुम्हाला प्रॉपर येत असेल तर, अदरवाईज शिफ्ट ॲरो कीज यूज करा. फॉन्ट टॅब मध्ये जाऊन बॉर्डर्स ऑप्शन्सला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी ऑल बॉर्डर्स ऑप्शन्स तुम्हाला द्यायचं आहे. ऑल बॉर्डर ऑप्शन्स दिल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं हे समोर स्टेटमेंट आलेलं आहे. थांबा सोडू नका, अजून तुमची सेटिंग्स कंप्लीट झालेली नाहीये. फॉर्मॅटिंग इनकम्प्लीट आहे. जी सगळ्यात महत्वाची फॉर्मॅटिंग आहे ती म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे कम्प्लीट याला. आता हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंटर अलाइनमेंट दिल्यानंतर काय चेंज होतो ते बघणार आहात आपण. हे बघा, या पद्धतीने आपण इथून स्टेटमेंट कम्प्लीट सिलेक्ट करायचं आहे इन्क्लुडिंग हेडिंग अल्सो. स्टेटमेंट सिलेक्ट केल्यानंतर हे तुमचं स्टेटमेंट या पद्धतीने इथे सिलेक्ट झालेलं आहे. स्टेटमेंट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अलाइनमेंट टॅबला जायचंय. अलाइनमेंट टॅबला गेल्यानंतर इथे हा जो छोटासा पॉइंट दिसतोय तुमचा अलाइनमेंट सेटिंग्सचा, या अलाइनमेंट सेटिंग्सच्या पॉइंटला तुम्ही क्लिक करणार आहात. त्यानंतर तुमच्या समोर हा फॉर्मॅट सेल्सचा बॉक्स ओपन होणार आहे. यातून हा अलाइनमेंट टॅब तुमचा ऍक्टिव्ह असला पाहिजे. या अलाइनमेंट टॅब मध्ये हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल हे पॉइंट्स दिसत आहेत आपल्याला. आपण हॉरिझॉन्टलला घेतलंय. हॉरिझॉन्टलला गेल्यानंतर इथे सेंटर चेंज घ्यायचं आहे. त्याप्रमाणे व्हर्टिकल मध्ये जाऊन इथे देखील सेंटर घ्यायचंय. एक्झाम्सला तुम्हाला सेंटरच्या ऐवजी मिडल हा स्टेटमेंट सुद्धा इथे दिसू शकतं. तर हे दोघं हॉरिझॉन्टल सेंटर व्हर्टिकल सेंटर घेतल्यानंतर क्लिक ऑन ओके. ओकेला क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचे पर्टिक्युलर्स अँड तुमची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट सुद्धा मिडल अलाइनमेंट आलेली आहे. तर हे रॉंग होईल. सो तुम्हाला इथे काय सेटिंग्स करायची आहे, पर्टिक्युलर्सला सिलेक्ट करणे, अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन लेफ्ट अलाइन देणे, जे अमाऊंट कॉलम्स आहे तुमचे अमाऊंटचे कॉलम सिलेक्ट करणे, तिघा कॉलम ऍट अ टाइम सिलेक्ट करणे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा अलाइनमेंट टॅब मध्ये जाऊन राईट अलाइनमेंट त्यांना प्रोव्हाइड करणे. अशा पद्धतीने तुमचं इंग्लिश 30चं स्टेटमेंट झालेलं आहे, जे स्टेटमेंट तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी सपोर्ट करेल. या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंटची सेटिंग्स केल्यास तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार स्टुडंट्स. ते आउट ऑफ मार्क्स तुमचे इथे होणार आहेत. टायपिंग ही एक स्किल आहे आणि स्किल जर तुम्हाला आत्मसात करायची असेल तर यामध्ये सातत्याची गरज आहे, सरावाची गरज आहे. सातत्याने सराव दॅट मीन्स तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजे. रेग्युलर प्रॅक्टिस करा तरच तुमची ॲक्युरेसी वाढेल आणि तुम्हाला परीक्षेत आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात, चांगले गुण मिळू शकतात. सो म्हणजेच जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकीच तुमची स्पीड अँड ॲक्युरेसी वाढणार आहे. मला खात्री आहे की ह्या व्हिडिओनंतर
तुम्हाला नक्कीच तुमच्या स्टेटमेंट सॉल्व्हिंग्समध्ये 100% बेनिफिट होणार आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बघा. एक वेळेस बघून काही होणार नाही स्टुडंट्स, तुम्हाला रिपीट अँड रिपीट बघावं लागणार आहे आणि बघून याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस कराल तरच तुम्हाला चांगले गुण मिळतील. जर तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तर तुम्हाला त्यात गुण मिळणार नाहीत. ओके स्टुडंट्स, यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट्स असल्यास मला कमेंट करा की तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करून देईल. त्यामध्ये जेही डाऊट्स असतील, जेही प्रॉब्लेम्स असतील ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड यामध्ये तुमच्या कमेंट सेक्शन्समध्ये तुमच्या कमेंट्स पाठवा की तुम्हाला अजून यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स हवे आहेत. एक्सेलशी रिलेटेड हवेत, टायपिंगशी रिलेटेड हवेत, टॅलीशी रिलेटेड हवेत. त्याच पद्धतीने भेटूया आपण पुन्हा. नवीन टायपिंगच्या लेटर्सबद्दलची माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि अजून बऱ्याच काही टिप्स मिळणार आहेत. सो स्टुडंट्स, कीप इट अप अँड ग्रो. बाय बाय.